1976 पर्यंत मृत्यूचे प्रमाण 30% जास्त होते ह्या भागामध्ये. नंतर याच्यावर निरनिराळे प्रयोग केले मी, म्हणजे निरनिराळे ड्रग वापरले आणि 1983 मुळे सिद्ध झालं की प्राझोसिन ही ड्रग आहे. ह्या प्राझोसिन ड्रगमुळे ती वासोडायलेट ड्रग आहे. त्यामुळे हार्टवरचा लोड कमी होतो, कारण ह्या रुग्णाला रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर होतं व प्राझोसिन वापरल्यानंतर मृत्यूचे प्रमाण एकदम खाली, म्हणजे 4%च्या खाली आले एकदम. आणि हे प्राझोसिनचा सायंटिफिक स्टडी केला आणि ते लॅन्सेटमध्ये पब्लिश केलं. प्राझोसिन वापरल्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले, रिकव्हरी झाली. त्यामुळे मला असं वाटलं की प्रतिलसची इतकी काही आपल्याला जरुरी भासणार नाही. 1997 साली प्रतिलस आली. प्रतिलस आल्यानंतर त्याचा देखील प्रतिलस ज्यावेळेस आली, ते प्रतिलस आल्यानंतर प्रतिलस कितीपर्यंत उपयोगी. प्रतिलस मी शोधलेली नाही, प्रतिलस हापकीना शोधलेली आहे. आणि प्रतिलस मार्केटमध्ये आणल्यानंतर ती प्रतिलस व प्राझोसिन व्हर्सेस प्राझोसिन अशी ट्रायल घेतली आम्ही. आणि त्यानंतर असा निष्कर्ष निघाला की प्रतिलस व प्राझोसिन दिल्यानंतर रिकव्हरी लवकर होते. याच्यात माझं म्हणायचा अर्थ आहे की प्राझोसिनचा वापर कसा करायचा हे विंचू दंशावर हे जगामध्ये मी पहिल्यांदा दाखवून दिलं. आणि नंतर प्रतिलस आल्यानंतर प्रतिलस ही डॉक्टर नातू कामेरकर यांनी सुद्धा वापरली. त्यांचं सुद्धा आर्टिकल पब्लिश झालं. त्याच्यानंतर मी सुद्धा त्याच्यावर आमच्या महाडमध्ये रुग्ण ट्रीट केले व ते ट्रायल केली आणि माझी ट्रायलसुद्धा ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली. आता मुद्दा असा आहे की ते म्हणतात आमचं संशोधन पुढे चोरलं किंवा पुढे नेलं असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु प्राझोसिनवर भारतामध्ये, इस्रायलमध्ये, सौदी अरेबियामध्ये खूप पेपर पब्लिश झाले प्राझोसिनवर. तर मी असं म्हणायचं आहे का माझं पेपर माझं साहित्य त्यांनी नेलं. प्रत्येकाला त्याच्या कोणत्याही विषयावर संशोधन करायचा मूलभूत हक्क आहे आणि एकाच ड्रगवर निरनिराळे ट्रायल होऊ शकते. तसे मी ट्रायल केली आहे आणि हे ट्रायल केलं म्हणजेच त्यांच्या संस्थेला पुरस्कार झालेले हो. डॉक्टर नातू कामेरकर आणि रवी बापट हे हापकिनला चेअरमन होते. त्यावेळेस त्यांनी प्रतिलस शोधण्याचे खूप प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले. 1997ला प्रतिलस आली. मी 1976 पासून विंचू दंशावर काम करतो. जोपर्यंत लस अवेलेबल नव्हती, या विंचू दंशावर काहीही ट्रीटमेंट नव्हती, त्यावेळेस मी नवीन औषधाचा उपयोग विलाज करून प्राझोसिन औषधे इफेक्टिव्ह ठरलं. व प्राझोसिन वापरल्यानंतर मृत्यूचे प्रमाण 30%हून एकदम खाली आले. व प्राझोसिन ते लॅन्सेटमध्ये पब्लिश केलं. ज्यावेळेस प्राझोसिनला मृत्यूचे प्रमाण कमी आले, प्रतिलस शोधण्यासाठी सायंटिफिक अवर जातात. विंचू कलेक्ट करणं पडतं, त्यांचं व्हेनम काढणं पडतं, घोड्याला देणं पडतं, नंतर काढणं पडतं. ह्या विचाराअंती मला असं वाटलं की प्रतिलस कॉस्टली पडेल किंवा प्रतिलस करण्याचे प्रयत्न जास्त लागतील आणि आपल्या डेव्हलपिंग कंट्रीला ते कितपर्यंत परवडेल. ह्या दृष्टिकोनातून त्यावेळेस मी म्हटलं होतं की आपल्याला आता ड्रग सापडली आहे जी चांगलं काम करते, जे फिजिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल अँटीडोट आहे. त्यामुळे आता प्रतिलस नसली तरी चालेल. हे त्यांनी दुवा पकडला की यांना प्रतिलसच्या विरुद्ध होते. परंतु प्रतिलस सायन्स एका ठिकाणी थांबत नाही आणि त्यांनी काय म्हटलं की तुम्ही प्रतिलस शोधून काढली. प्रतिलस मी शोधू शकत नाही, प्रतिलस ही हापकीनच शोधू शकते. पण प्रतिलसचा उपयोग कसा होतो त्याच्यावर मी संशोधन करू शकतो, क्लिनिकली ट्रायल त्याच्यावर. त्यामुळे 2011मध्ये आम्ही प्रतिलस आणि प्राझोसिन याची ट्रायल घेतली आणि त्याच्यानंतर असं कन्फर्म झालं की प्रतिलस प्लस प्राझोसिन जर दिलं तर रिकव्हरी लवकर होते. असं संशोधन नातूने 2010ला केलेलं आहे. परंतु एका विषयावर निरनिराळ्या ठिकाणी संशोधन होऊ शकतं. त्यांचं म्हणणं काय, हे संशोधन पुढवून तुम्ही आमचं संशोधन लुबाडलं असं होऊ शकत नाही ना. माझे पेशंट डिफरंट, माझे सायन्स सिम्पटम हे होते आणि त्याच्यावर मी संशोधन केलं आणि ते ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. आणि त्याच्यानंतर असा आवाज येतोय की यांना विंचू दंशावरच पद्मश्री भेटली का. पद्मश्री ही सगळ्या विषयांचा, सगळ्या जीवनामध्ये काय केलं याच्यावर पद्मश्री भेटत असते. ह्या विंचू दंश सोडूनसुद्धा मी निरनिराळ्या सब्जेक्टवर काम केलं आहे. मी फ्लोरोसिसवर काम केलं, स्नेक बाईटवर काम केलं, डिमेन्शियावर काम केलं, विदर्भामध्ये किडनी फेल्युअर फार्मरच्या डिसीजवर काम केलं. नंतर आता व्हिटॅमिन B12वर काम झालं, थायरॉईडवर सुद्धा काम केलं आणि हे सगळं काम प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळे एकच विषय धरून मी थांबलेलो नाही आणि त्यामुळे पद्मश्री भेटण्याचं कारण, आणि पद्मश्रीसाठी मी रिसर्च केलाच नाही. जीवनामध्ये मला काहीतरी पुरस्कार भेटावं याच्यासाठी मी जीवनात संशोधन केलेलं नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.